गरमागरम चहा, पाऊस आणि सोबत पालक भजी नसेल तर मजाच नाही। आज आपण बनवणार कुरकुरीत तेल न पिणारी पालक भजी। नमस्कार, मी पूजा। चटकदार चव या चॅनेलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। हिरवीगार पालक निवडून स्वच्छ धुवून घेतली। पालक बारीक चिरून घेतली। चिरलेली पालक, अद्रक लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, धने जिरे पूड, काळी मिरी पावडर, ओवा, चणा डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ, हळद। सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ। दोन चम्मच तांदळाचे पीठ। तांदळाचे पीठ नक्की घाला, भजी तेल पिणार नाहीत। महत्त्वाचं, पाणी अजिबात घालायचं नाही। पालकालाच पाणी सुटतं, त्यातच पीठ मळायचं। असे घट्ट पीठ झाले पाहिजे। तेल घालून तेल कडकडीत गरम केले। गॅस मध्यम केला आणि लहान लहान भजी सोडले। एकदा तेलात सोडले की 30 सेकंद हलवायचे नाही। सर्व बाजूनी भजी तळून घेतली। कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले। डब्यासाठी, नाश्त्यासाठी, चहासोबत, पावसासाठी बेस्ट ऑप्शन आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे, मुले भाजी न खाणारी असतील तर ही भजी संपून जातील। भजी काढून घेतली। गरम चहा, गरमागरम कुरकुरीत पालक भजी हीच पावसाची खरी मजा। सर्व भजी अशी तळून घेतली। पावसाचा निमित्त आणि पालक भजीचा बहाणा, कुरकुरीत पालक भजी तयार। कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशासोबत भजी खाता, चटणी, सॉस की चहासोबत। तर कशी वाटली रेसिपी? कुरकुरीत झाली ना? आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीला नक्की शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चटकदार चव या चॅनेलला सबस्क्राईब करा। बाहेर पाऊस, हातात गरम गरम पालक भजी, कडक चहा, आयुष्याला अजून काय हवं? चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।